4 राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाशीचं ग्रामदैवत बिरदेवाच्या वार्षिक यात्रेचा आज मुख्य दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला। पालखी सोहळा, हेडाम पाहण्यासाठी तसंच भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। राज्यात राजकारणात पुन्हा भूकंप घडून उद्रेक होईल, जनतेचा राजकारणावरील विश्वास उडेल, रोगराईनं जनता हैराण होईल, डॉक्टर मेडिकलवाले गब्बर होतील, अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं नुकसान होईल। या भाकणुकीतील भाकितासह विविध धार्मिक कार्यक्रमात भंडाऱ्याची मुक्त उधळण करत यात्रेचा मुख्य दिवस पार पडला। दिवसभरामध्ये हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं बिरदेवाचं दर्शन घेतलं। बिरोबाच्या नावानं चांगबलच्या गजरामध्ये ढोल, कैताळ, खोबरं, खारीक, भंडाऱ्याची मुक्त उधळण करत यात्रेचा मुख्य दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला। यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं पुजारी रानगे यांच्यासह धनगर समाजाच्या वतीनं श्रींची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। आज पहाटे महाकाकड आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतलं। ग्रामस्थानी आलेल्या भाविकांचा पुरणपोळीचा नैवेद्य बिरदेवाला अर्पण करण्यात आला। त्यानंतर दुपारी 12 वाजता ग्रामस्थानी इतर भाविकांचे आंबिलीचे गाडे देवळामध्ये आले। दुपारी मानाचा खारा नैवेद्य अर्पण करण्यात आला। त्यानंतर यात्रेच्या मुख्य दिवसाच्या दुसऱ्या पालखी सोहळ्यासाठी मानकरी उदयनदेवी साळुंखे आणि हर्षवर्धन साळुंखे यांनी देव पालखीत बसवला। त्यानंतर सभिना आणि पालखीवरून फुलं उधळण्याचा कार्यक्रम पार पडला। दिवसभरामध्ये बिरदेवाचं तसंच पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती। भाविकांसाठी देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासनानं दर्शन रांगेचं नियोजन केलं होतं। सायंकाळच्या वेळी मंदिर परिसरामध्ये देवऋषी पुजारी आणि रानगे यांचा भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला। राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप घडून उद्रेक होईल, जनतेचा राजकारणावरील विश्वास उडेल, भारत-चीन युद्धाचा भडका उडेल, यामध्ये भारत देशाचा विजय होईल, रोगराईनं जनता हैराण होईल, डॉक्टर मेडिकलवाले गब्बर होतील, येणाऱ्या काळात अवकाळी पाऊस थैमान घालेल, शेतकऱ्याचं नुकसान होईल, तळपत्या सूर्याची तीव्रता वाढेल, जनतेची उष्माघातानं घालमेल वाढेल, अशी भाकणूक करण्यात आली। पुजारी आणि रानगे यांची जोड भाकणूक ऐकण्यासाठी मंदिर परिसरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान सायंकाळी 10 वाजता देवस्थानचे मानकऱ्यांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीत श्रींचा पालखी सोहळा दिवट्यांचे भार लावून लवाजम्यासह मंदिर प्रदक्षिणा घालत मुख्य मंदिरात गेला। त्यानंतर रात्रभर राज्यातील नामवंत शाहिरांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम पार पडला।